सर्वेषां कृते मम सादर प्रणामः। इयत्ता 10वी विषय संस्कृत संयुक्त व संपूर्ण पाठाचे म्हणजेच घटकाचे नाव किंवा आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत ते आहे भाषासूत्र 5। त्यातला घटक आहे शत्रुशानच प्रत्ययांतानी। शिक्षकाचे नाव श्री सोनवणे आर्यन, शाळेचे नाव मराठा हायस्कूल नाशिक। विद्यार्थी मित्रो, आज आपण हा जो व्याकरणामध्ये आंतरजाल माध्यमेनं जे अध्यापन बघणार आहोत ते म्हणजे कर्तरी वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणाने। यामध्ये विद्यार्थी मित्रो स्लाइडमध्ये तुम्हाला समोरच दिसतंय की या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे, सूत्रम। तर हे विशेषण जी बनतात ती कोणत्या सूत्राने बनतात त्याचा या ठिकाणी निर्देश केलेला आहे। म्हणजे सूत्र किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे, कारण गणित भूमितीमध्येही तुम्हाला सूत्रांचा अनुभव आहे। आणि म्हणून अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवज्ञंच सूत्रम सूत्रो विदो विदुः। आणि म्हणून सूत्र आपल्याला हे शिकवतं की हे कर्तरी वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण कसे बनते। तर मूल धातू आदेशः, या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे, मूल धातू आदेशः अधिक गणविकरण अधिक अत किंवा मान किंवा आन प्रत्यय। यामध्ये लक्षात एक ठेवायचं आहे की अत प्रत्यय जो आहे तो परस्मैपदी एकतः दशगणपर्यंतचे धातू जे आहेत ते येतात यामध्ये। आणि मान प्रत्यय जो आहे विद्यार्थी मित्रो तो समोर आत्मनेपदी आहे आणि त्या आत्मनेपदीमध्ये मात्र 1, 4, 6 आणि 10चेच धातू घ्यायचे। आन प्रत्ययासाठी मात्र विद्यार्थी मित्रो 2, 3, 5, 7, 8, 9 असे धातू येतात। आणि म्हणून हा जो शत्रुशानच प्रत्यय आहे तो शत्रू शब्द समोर तुमच्या स्लाइडवर दिसतो आहे आणि त्यासाठी कंसामध्येच पुस्तकात अत दिलेला आहे। आणि मग तो अत जो आहे विद्यार्थी मित्रो, शत्रू म्हणजेच शचा लोप होतो, त मधल्या रूचा लोप होतो, तिथे त शिल्लक राहतो हलंत, म्हणजे अत प्रत्ययांत उदाहरणानी। ही जी आहेत ही सर्व परस्मैपदी धातूशी निगडित आहे। म्हणून परस्मैपदीनं धातवः एकतः दशगण गणीयाः, तर 10 गणापर्यंत हे धातू आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मूल धातू, त्यापुढे प्रातिपदिकम, पुल्लिंगम, स्त्रीलिंग रूपम आणि नपुसकलिंगम। तर अशा पद्धतीनं मूळ धातू आहे गम, त्याचा आदेश आहे गच्छ। त्या गच्छला विद्यार्थी मित्र आता अत प्रत्यय जोडला तर त्याचं मूळ प्रातिपादिक तयार झालं गच्छत। आता हे जे मूल प्रातिपादिक गच्छत तयार झालं यालाच विद्यार्थी मित्र तीनही लिंगामध्ये तुम्ही फिरवणार आहात। कशासाठी? तर कर्तरी विशेषण बनवण्यासाठी। म्हणून पुल्लिंगामध्ये गच्छन, स्त्रीलिंगामध्ये नदीसारखं गच्छन्ती आणि नपुसक लिंगामध्ये गच्छत। पुढे विद्यार्थी मित्र यापुढेही तुम्हाला ही संपूर्ण बनवून दाखवलेली किंवा बनवलेलीच पुस्तकातली स्लाइडवरती घेतलेली आहे। यामध्ये अंक येतो तो आ घेतलेला आहे नृत, कारण यापुढचा अगोदर आपण घेतलेला आहे। आणि म्हणून नृत धातू चतुर्थगण परस्मैपद, त्याचं नृत्यत हे मूल प्रातिपादिक आहे आणि त्याचे 3 विशेषणं बनतील। पुल्लिंगामध्ये नृत्यन, स्त्रीलिंगामध्ये नृत्यंती आणि नपुसकलिंगामध्ये नृत्यत। अत प्रत्यय मात्र लक्षात ठेवायचा आहे। पुढे ई अंक आहे लिख, षष्टगण परस्मैपद लिखत, त्याचं बनतंय लिखन, लिखंती, लिखत। पुढे पूज धातू आहे पूजयत, पूजयन, पूजयंती, पूजयत। या ठिकाणी मूळ जे रूप आहेत ते विद्यार्थी मित्र ते लक्षात जे ठेवायचे ते प्रातिपादिक आहेत। कृ धातू बघा विद्यार्थी मित्र, मूल रूप आहे कुर्वत, त्याचं कुर्वन पुल्लिंगी, कुर्वती स्त्रीलिंगी आणि कुर्वत नपुसकलिंगी। त्याचप्रमाणे ज्ञा जानाती आहे विद्यार्थी मित्र, जानत हे मूल प्रातिपादिक रूप आहे, त्यानंतर पुल्लिंगामध्ये जानन, जानती, जानत अशा पद्धतीनं ही रूपं बनलेली आहे।
विद्यार्थी मित्रो, पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत, एतेषां विशेषणानां रूपाणि पुल्लिंगे प्रायः भगवत सदृशानी भवंती. म्हणजे ही जी विशेषणांची रूपे आहेत पुल्लिंगामध्ये विशेषत्वाने भगवत प्रमाणे बनतात. कशाप्रमाणे? तर यथा, ज्याप्रमाणे, गच्छन गच्छन्तौ गच्छन्तः, भगवान भगवंतौ भगवंत हे जसं आहे तसं गच्छन गच्छन्तौ गच्छन्तः. स्त्रीलिंगामध्ये स्त्रीलिंगे नदी सदृशानी तथा एव नपुसकलिंगे जगत सदृशानी रूपाने भवंती. म्हणजे स्त्रीलिंगामध्ये नदी शब्दाप्रमाणेच त्याचप्रमाणे नपुसकलिंगामध्ये जगत जगती जगंती या रूपाप्रमाणे जे आपण तुम्ही शब्द अभ्यासलेला आहे त्याचप्रमाणे ही विशेषणे होतात. हीच विशेषणे रम्य संस्कृतातील उदाहरणातून समजून घेऊया. ज्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, म्हणून हसन हसंतम, लसन लसंतम, हरन हरंतम. पुढच्या स्लाइडवर जावं विद्यार्थी मित्र. या ठिकाणी ही उदाहरणं दिलेली आहेत. कृष्ण हसती, कृष्ण किम करोती, कृष्ण हसती. म्हणजे हसणारे श्रीकृष्ण वर्तमान कालवाचक आहे आणि म्हणून कृष्ण वर्तमान कालामध्ये हसतायत, म्हणून हसन कृष्ण. विद्यार्थी मित्र, कृष्ण कर्ता आहे, हसती क्रियापद आहे, परंतु या ठिकाणी जे विशेषण वापरलेलं आहे त्या विशेषणाने क्रियापदाच्या जागेवरती काम केलेलं आहे आणि ते पुल्लिंगी आहे, म्हणून हसन कृष्ण. विशेषण विशेष्य दोघांनाही सारख्या स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे, म्हणून हसन कृष्ण. युवकः गायती, गायन युवकः. बालिका नृत्यती, नृत्यंती बालिका. यानम गच्छती, गच्छत यानम नपुसकलिंगी. म्हणून या ठिकाणी हसन नृत्यंती एतत किंवा पतत एतानी, पतत घेतले विद्यार्थी मित्र. हसन नृत्यंती पतत एतानी, हस नृत पत इति धातुभ्य, या धातूंपासून निर्मितानी विशेषणानी इति धातू साधितानी. म्हणजेच यांना एतानी विशेषणानी क्रिया न समाप्तः इति सूचयन्ति, क्रिया अपि न समाप्तः इति सूचयन्ति. अतः एव एतानि वर्तमान कालवाचक धातु साधित विशेषणानि संती. अग्रे विद्यार्थी मित्र, अधुना आता शानच, जो पुढचा प्रत्यय घेतला आपण मगा, की जो तुम्हाला मी सांगितलं होतं की मान आणि ऑब्लिक आन याही प्रत्ययानी ही विशेषणे बनणार आहेत आणि म्हणून अधुना शानच. आता शानच सुद्धा बघा, जसं शत्रू श गेला अ राहिला, त्रू मधला रू गेला त हलंत झाला म्हणजे अत प्रत्यय, तसं शानच, शानच म्हणजे मान प्रत्ययांत उदाहरणानी ही येतात. आत्मनेपदी ही धातवः, यामध्ये विशेषत्वाने 1, 4, 6 आणि 10 या गणीयाः समाविष्ट भवंती. या गणाचे सर्व धातू समाविष्ट होतात. मूल धातू आहे विद्यार्थी मित्र, समोर स्लाइडवर तुम्हाला पूर्ण पुढे दिसत आहे. मूल धातू, पुढे प्रातिपादिकम, पुढे पुल्लिंग, पुढे स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. आता याचा क्रमशः आपण विचार करूया. अ अंक आहे मन मन्यते, त्यामध्ये आपण मूळ प्रातिपादिक होतो मन्यमान, कारण मन आहे, य आहे आणि त्याला मान प्रत्यय जोडला म्हणून मन्यमान हे झालं मूळ प्रातिपादिक. आता ते पुल्लिंगामध्ये मन्यमानः, स्त्रीलिंगामध्ये मन्यमाना मालाप्रमाणे आणि नपुसकलिंगामध्ये मन्यमानम. पुढे विद्यार्थी मित्र रम, रममान, रममानः, रममाना, रममानम. एकदम सोपं आहे. शत्रू शानच म्हटलं की मान प्रत्यय, आणि एवढं जर आपण लक्षात ठेवलं तर ही सहज विशेषण बनवायला आपल्याला सुलभ आहे. म्हणून मृ येईल पुढे, म्रियमान मूळ रूप, म्रियमानः, म्रियमाना, म्रियमानम. पुढे मंत्र, मंत्र येते, मंत्र, मंत्रयमान हे झालं रूप, मूळ रूप, त्याचं मंत्रयमानः, मंत्रयमाना, मंत्रयमानम हे झालं नपुसकलिंग रूप. पुढे विद्यार्थी मित्र जायचं आहे आपल्याला शानच. आता शत्रू शानचचा दुसरा जो ऑब्लिक होता ऑप्शनलसाठी आण प्रत्ययांत, तर त्या आण प्रत्ययाची विशेषणं आपल्याला बघायची आहे. प्रत्ययांत, आण प्रत्ययांत उदाहरणानी, हे सुद्धा आत्मनेपदाशी संलग्न आहे, जोडलेली आहे.
आणि म्हणून आत्मनेपदीनः धातवः फक्त त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे 2, 3, 5, 7, 8, 9 अशा या गणामधले धातू म्हणून बहुवचन घेतले गणीयाः. मूळ धातू त्याचं मगाप्रमाणे आपण विचार करत जाणार आहोत. तुमच्या पुस्तकात जसं दिलेलं आहे त्याचप्रमाणे स्लाईडवर ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूल धातू प्रातिपादिकम, पुल्लिंगम, स्त्रीलिंगम आणि नपुसकलिंगम. विद्यार्थी मित्रो, ब्रू धातू आहे पहिला आत्मनेपदी. ब्रुवान हे मूळ प्रातिपादिक झालं, त्याला सरळ नेहमीच्या प्रमाणे चालवायचं आहे. ब्रुवानः, ब्रुवाना, ब्रुवाणम. ची चिनोती म्हणजे गोळा करणे. चिन्वान, चिन्वानः, चिन्वाना, चिन्वानम. पुढे क्रू धातू कुर्वान, कुर्वानः, कुर्वाना, कुर्वानम. ज्ञाजानाती आला, जाणून घेणे नवम गण. आणि म्हणून जानान हे मूळ प्रातिपादिक, त्याचं झालंय आन प्रत्यय जोडून जानानः, जानाना, जानानम. एक स्त्रीलिंग, एक पुल्लिंग आणि एक नपुसकलिंग. विद्यार्थी मित्रो, पुढे जाणार आहोत आपण. एतेषां विशेषणानां रूपाणि पुल्लिंगे देवसदृशानि भवन्ति. ही सर्व विशेषणे पुल्लिंगामध्ये देवप्रमाणे होतात. यथा मन्यमानः, मन्यमानौ, मन्यमानाः. देवः, देवौ, देवाः. स्त्रीलिंगे माला सदृशाने म्हणजे स्त्रीलिंगामध्ये मालाप्रमाणे. तथा एव नपुसकलिंगे वनसदृशानि भवन्ति. उपयोजनं कथं करणीयं तस्यापि वर्णनम अग्रे अस्ति. शालां गच्छन्, शालां गच्छन् छात्रः पतति. कः छात्रः पतति? शालां गच्छन् छात्रः. त्याप्रमाणे नृत्यत अपत्यम दृष्ट्वा माता आनंदती. नृत्यत अपत्यम. खेलने रममानः बालकः. कः बालकः? रममानः बालक. बालकः रममानः म्हणून खेलने रममानः बालकः शिक्षकं पश्यति. स्तोत्रम ब्रुवाना महिला पूजां करोति. पुढे जाणार आहोत पुढील स्लाईडवरती आपण विद्यार्थी मित्र. आता पुढे त प्रत्ययांत म्हणजे त, क आहे त्याला त जोडलेला आहे आणि अशा प्रकारचा त प्रत्ययांत आणि म्हणजे कर्मणी भूतकाल वाचक धातू साधित विशेषण. विद्यार्थी मित्र, याकडे सुद्धा खूप अवधान दिलं पाहिजे. याचंही सूत्र आहे. सूत्र मूल धातू अधिक त. विद्यार्थी मित्र, विशेषत्वाने त जोडून ही विशेषणं बनली जातात, परंतु कधी कधी त्या तच्या जाग्यावरती पुढे बघा कंसात परत पुन्हा मी त ऑब्लिक ध म्हणजे पुस्तकातच आहे तुमच्या, ते मी कोण देणार तिथे, म्हणून त ऑब्लिक ध ऑब्लिक न ऑब्लिक ट ऑब्लिक ढ ऑब्लिक न या सर्व वर्णांनी युक्त अशा प्रकारचं तच्या जागेवरती कधी कधी हे जे वर्ण आहेत ते येतात विद्यार्थी मित्र. आणि म्हणून उदाहरणामध्येच आपल्याला प्रत्यक्ष स्पष्ट होईल. बघा, पहिलंच उदाहरण आहे क्रू धातू अष्टम गण उभयपद, त्याला त प्रत्यय जोडून कर्मणी भूतकालवाचक भूतकालवाचक अर्थ त्यातून स्पष्ट होईल. अशा प्रकारचं हे भूतकालवाचक धातूपासादित म्हणजे धातूपासून साध्य केलेलं, प्राप्त केलेलं, तयार केलेलं हे विशेषण आहे. आणि म्हणून क्रूचं झालं कृत. दा ददाती पहिला गण जर घेतला आपण आणि किंवा तिसरा गण उभयपदी तर दा ददातीचं होतं दत्त. त्याचप्रमाणे पठचं पहिला गण परस्मैपद पठितः, या ठिकाणी ठ सेट धातू म्हणजे इचा आगम झालेला आहे बरं का विद्यार्थी मित्र. म्हणून पठ पठित. लभ पहिला गण आत्मनेपद लब्ध, वरती होता ना ध, तिसऱ्या क्रमांकावरती बघा त थ ध तिथे दिलेला आहे, तो त्याप्रमाणे हा बदल झालेला आहे. लब्ध. मुच मुंचती सहावा गण मुक्त होणे आणि म्हणून त्याचं मुक्त बनलेलं आहे. दृश्यचं विद्यार्थी मित्र, दृश्य पश्यती पहिला गण परस्मैपद, त्याचं बनतं कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण दृष्ट म्हणजे पाहिलेला. यातून सगळ्या भूतकालवाचक क्रिया आपल्या पुढे निर्देशित होतात. पुढच्या स्लाईडमध्ये विद्यार्थी मित्र, हीच विशेषणे प्रथमांत रूपाने खालीलप्रमाणे दिलेले आहेत. समोर तुमच्या स्लाईडमध्ये तीनही लिंगामध्ये ती करून दाखवलेली आहे किंवा घेतलेली आहे. म्हणून पुल्लिंग रूपाने कृतः कृतौ कृताः, दत्तः दत्तौ दत्ताः,
पठितः पठितौ पठिताः ही झाली पुल्लिंग रूपे विद्यार्थी मित्रो. पुढे स्त्रीलिंग रूपाने कृता कृते कृताः, माला माले मालाः सारखं, दत्ता दत्ते दत्ताः, पठिता पठिते पठिताः. नपुसकलिंग रूपाने कृतं कृते कृतानि, वनं वने वनानी सारखी, दत्तं दत्ते दत्तानि, पठितं पठिते पठितानि. पुढच्या स्लाइडवर जाणार आहोत विद्यार्थी मित्र. आपण पठितः ग्रंथः अधिक स्पष्ट होणार आहे आणि म्हणून पठितः ग्रंथ, पठिता कविता, पठितं काव्यम, खादितः मोदकः, खादिता कुंडलिका. जिलेबी गेली ना तुम्हाला, आणि चित्रपरिचयमध्ये तुम्हाला आहेत त्या ठिकाणी कुंडलिका. आणि म्हणून खादितं फलम एतानि विशेषणानि धातुभ्यः निर्मितानि अतः धातू साधितानि. यांना धातू साधित का म्हटलंय तर त्याचं कारण विद्यार्थी मित्र इथे दिलेलं आहे. आणि म्हणून ही जी विशेषणं आहेत एतानि विशेषणानि कर्मपदम अनुसरंती, कर्मपदाला ती अनुसरतात. अतः तानि सर्वाणि कर्माणि कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषणानि संती. अग्रे गच्छामि. तवत प्रत्ययांतानी. विद्यार्थी मित्र, आता तवत प्रत्यय हा एक महत्त्वाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. हा कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषणाचा प्रकार आहे. याचंही सूत्र आहे विद्यार्थी मित्र, हे एकदम सोपं. मूल धातू अधिक तवत, मूळ धातू अधिक तवत. आता आदेश नाही या ठिकाणी, मूळ धातू अधिक तवत. उदाहरणाने कृत कृतवत, दाच दत्तवत, तवत. विद्यार्थी मित्र समोर लक्ष द्या, तवत काढा, मूळ धातू अधिक तवत, लगेच तुमच्या विशेषण लक्षात येईल. पठ पठितवत, लब्ध लभ धातू आहे लब्धवत, मुच मुक्तवत, दृश्य दृष्टवत. म्हणजे थोडक्यात काय आहे, पठितवान बालकः, कर्तरी बरं का विद्यार्थी मित्र. पठितवान बालकः, पठितवती बालिका, पठितवत अपत्यम नपुसकलिंगी. एतानि विशेषणानि धातुतः म्हणजे धातूपासून निर्मितानि, अतः धातू साधितानि. एतानि विशेषणानि कर्तृपदम अनुसरंती, ही कर्त्याला अनुसरतात म्हणजे कर्तृपदाला अनुसरतात. अतः कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषणानि भवन्ति. धन्यवादः.